नाट्य आणि संगीत याचं करेक्ट संतुलन आहे. आणि आत्ता इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा जेव्हा त्याचा परफॉर्मन्स पाहिला तेव्हा मला असं वाटतं की इतकं खरं, इतकं लख्ख, इतकं स्वच्छ काय असू शकतं. कमाल अनुभव होता. म्हणजे कुठे कुठे ती जिरलंय, आत्ता ते बाहेर यायला खूप वेळ लागेल. तर हे नाटक बघणं फार महत्त्वाचं आहे त्यासाठी की आपण वी हॅव टू बी एक्सपोज टू ऑल काइंड्स ऑफ इमोशन्स, ऑल काइंड्स ऑफ पीपल, आणि दिस प्ले डज एक्झॅक्टली दॅट. मी अजून 2-3 वेळा तरी नक्की बघायला येणार आहे हा प्रयोग. ती काय साधी सुधी नवरी नाहीये, ती हाय देव नवरी. तिचं लग्न ठरलं तर देवाशी. लग्नाचा दिवस, कोऱ्या साडीचा गंध, भंडाऱ्याचा गंध, कडू, हिरवा, गोड, सफेद, तुरट, पिवळा, घम 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 घम. अवकळणच ना त्याला काही एक येतं. आजीनं आंघोळ घातली ती उष्ण उदकानं, जसा सूर्यच होतायली ती अंगावर. लिंब बांधला तर ओल्या अंगाला देवासमोर, आणि केसांचा आंबाळा हा एवढा, नारा एवढा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com वर. आणि तुझी औकात काय आहे हे नाटकासाठी मी आलेले आहे. जेव्हा मी फर्स्ट पोस्टर बघितलं आणि पहिलं कल्पेश आणि प्रतीक्षा तिथेच सोल्ड आउट होतं. म्हणजे मी जाते या नाटकाला असं झालेलं. कारण नाट्य दरबार केला आहे आम्ही, कडेकोट कडेलोटमुळे मी ओळखते दोघांना. आणि आता निकिता, स्वप्नील आणि अजून दीप. येस, मी खरं एवढी टॅलेंटेड माणसं कल्पेश कुठे तुलाच कशी मिळतात सगळी. मी सुन्न आहे, मी नाटकाबद्दल आता काही बोलणार नाही. मला अर्ध्या लोकांनी प्रतिक्रिया ह्यासाठी दिल्या की प्लीज आम्ही सुन्न आहोत, आम्हाला नाही माहिती काय बोलायचं, निशब्द आहोत आम्ही. काहींनी प्रतिक्रिया दिल्या त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. पण मला आत्ता नाटकाच्या टीमशी गप्पा मारायच्यात. कसं सुचलं हे करावं असं, गावनवरी हे का पुस्तक कोणाला मिळालं आणि कुठून हे सुचलं की हे करायचं आहे असं. आम्ही ॲक्च्युली सगळेजण एका वेगळ्याच नाटकाच्या निमित्ताने भेटलो होतो. आम्ही सर्चिंग फॉर होम अशी एक लाईन घेऊन काम करत होतो त्यावर. आणि ते करत असताना बऱ्याच बेस टेक्स्ट मिळत होते. त्यात वेगवेगळ्या कविता होत्या, काही वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेल्या कथा होत्या. तर ते करत असताना सतत हे पुस्तक आमच्यासमोर येत होतं की त्यातला जो फ्रीडम हा मुद्दा आम्ही शोधत होतो त्या नाटकात, तो ह्याच्यात आम्हाला सतत दिसत होता. आणि मग जेव्हा आमची ती 20 दिवसाची प्रोसेस संपत आली आणि आम्हाला झालं की आपल्याला ह्याचं काहीतरी सादरीकरणामध्ये कन्व्हर्जन करायला हवं, तेव्हा आम्हाला असं वाटलं की हे आहे पुस्तक. तर ते घडत गेलं. म्हणजे मी, निकिता, आम्ही सगळेच जण जस्ट बसलो होतो रॅन्डम आणि आम्ही बोलत होतो. निकिता मला म्हणली ऐक ना, असं जर का लिहिलं तर, आपण वेदिकाला हाक मारली आणि असं म्हटलं की आम्ही शोधतोय असं आम्ही म्हटलं तर, आणि मग तिने सांगितलं. आणि मग दुसऱ्या काही मिनिटात माझ्याकडून ते लिहिलं गेलं, ह्याच्याकडून दीपकडून काही गाणी लिहिली गेली, कल्पेश, निकिता यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ते आम्ही करून बघितलं. आणि तो एक 30 मिनिटाचा प्रयोग झाला होता तेव्हा. आणि तो वेगळाच होता, रॅन्डम. तो असा नव्हता बिलकुलच. म्हणजे आता तुम्ही जो बघताय तसा नव्हता, तो वेगळाच होता. आणि मग ते केल्यानंतर आम्हाला असं झालं की या पुस्तकामध्ये खूप ताकद आहे. आणि हे पुस्तक जर का आपल्या हातातून सुटत नाहीये तर आपण का मुद्दाम सोडून द्यायचं बाजूला. तर हा एक मधला एक पॅच आहे आमचा असं म्हणता येईल, जो आम्ही एक्सप्लोअर करून बघतो या पुस्तकाच्या माध्यमातून. यामधली भाषा, तिने ज्या पद्धतीनं लिहिलंय ते सगळं खूप अपिलिंग होतं आणि आमच्यासाठी. म्हणून आम्हाला झालं की नाही, आपण एक करून बघितलंच पाहिजे. रोज रात्री घेऊन गेलता मला मातंग पर्वतावरती. पूजा केली सदाशिव अप्पानं. पुजाऱ्यानं त्याला गोत्र विचारलं, गणगोत विचारलं. मी मला काय नाही विचारलं. पुजाऱ्यानं मानली मला सदाशिव अप्पाची पत्नी. मंत्र म्हणले. हॉटेलवाल्यानं मानली मला सदाशिव अप्पाची पत्नी. आणि चांगली मोठी खोली दिली राहिला. 3 दिवस 2 रात्री. पण त्याच्या घरातले म्हणतात घरात सवाशन पाहिजे, देवधर्म कोण करणार. आणि बैठकीचं स्वरूप हे नाटकाला द्यायचं आहे. हे कसं काय, आणि त्यातूनही इतकं नाट्य घडत राहतं सतत की आपल्याला विचार करायला भाग पाडतं, अंतर्मुख होतो. म्हणजे बायकांचं तर जे काय होतं आहे ते उसासे बायका, पण त्यातही एक हॅपीनेस असतो बायकांच्यात की कोणीतरी बोलतं आहे आपल्यासाठी. हा एक मुद्दा आहे त्यामध्ये. तर हे कुठून आलं की बैठक हा स्वरूप हे ठेवूया म्हणून. तिने जसं मगाशी सांगितलं ना की आम्ही असं शेवटी म्हणलो की आपण का नाही करत होत. तर इनिशियली त्याला हात न लावायचं रिझन होतं की ते टेक्स्ट इतकं सुंदर आहे की ते करायचं कसं. म्हणजे आम्ही कॉन्स्टंटलीच हे बोलायचो की ते इतकं सुंदर आहे की त्याला कशाचीच गरज नाही, सादरीकरणाची गरज नाही. म्हणजे फक्त वाचूनच माणूस कुठेतरी वेगळीकडे जातो. तर नेमकं काय करायचं म्हणून आम्ही नव्हतो जात तिथे. पण मग फायनली असं थोडं धाडस करून ट्राय केला. तर हे आम्हाला
आधी आम्ही बसूनच फक्त जस्ट रीडिंग करत मग त्यात गाणी असं करत करत ते आपोआपच ॲक्च्युली इव्हॉल्व्ह झालं आहे. ह्याचं असं खूप डिटेल्ड असं उत्तर फारसं नाही. आणि टेक्स्ट तुम्ही बघितलं त्या पुस्तकातला तर तो खूप वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे. आपण जसं कविता वाचतो तशा पद्धतीने ह्या वाचू शकत नाही. तिथे कुठेच फुल स्टॉप नाही आहे. त्यामुळे निकिता, प्रतीक्षा यांनी काही एक्सरसाइजेस डेव्हलप केल्या होत्या की तुम्ही कसं वाचायला पाहिजे. कारण की मी जेव्हा हातात पुस्तक घ्यायचो तेव्हा मला एकाच पद्धतीने ते वाचता येत होतं आणि त्याने काय होत होतं, मजा येत होती, पण तो एकच भाव आपल्यापर्यंत पोहोचत होता. तर या टेक्स्टमध्ये जर का तुम्ही वेगळ्या ठिकाणी कट करून तो वाचला त्या पद्धतीने तर त्याच्यातून काहीतरी वेगळंच म्हणणं येतं. तर अजूनही आम्हाला काही काही टेक्स्टची गंमत सापडते. तर जेव्हा आम्ही या टेक्स्टवर काम करत होतो तर टेक्स्टवर काम केल्यानंतर जे कोणी आमच्या समोर मंडळी होती त्यांच्या डोळ्यासमोर अख्खं उभं राहत होतं. जर उभं राहतंय तर आपण त्याला कशाला खोडायला पाहिजे ना. तर त्यामुळे मग आम्ही ह्या पद्धतीने या दोघींनी डिसिजन घेतला की आपण असं करूयात. तरी आम्हाला मोह होतो की काहीतरी करूयात, पण जेव्हा आम्ही उभे राहतो ना तेव्हा त्या टेक्स्टची मजाच निघून जाते. प्लस म्हणजे म्युझिक इतकं पॉवरफुल आहे की ते तिथेच येत होते मी मागे लपलेले भरत शत्रुघ्न जे आहेत. खरंच तू किती वाद्य वाजवलीस नक्की. तो एक वाद्य ठेवून तो घेत होता, दुसरं तिसरं तो वाद्य घेत होता. मला विचारलं जातं, सांगा आता. खरंच तुमचा अनुभव अख्खा सांगा. आणि तुम्ही म्युझिक कंपोज करताना हे म्युझिक कुठून आलं, म्हणजे देवीच प्रसन्न झाली आहे नाटकावर. खरं सांगते मी. खरंच सगळ्यात म्हणजे मेन खाद्य तर ते पुस्तकच आहे. कारण आम्ही ते 20 दिवस आम्ही ते पुस्तकच चाळत होतो, आम्ही ते वाचत होतो आणि त्यामध्येच होतो. मी पण त्या प्रवासात इन्व्हॉल्वच होतो. त्यामुळे असं झालं की त्या पुस्तकाची जर्नी संपता संपता आपसूक 1-2 गाणी पण आली. मग ती आम्ही तिथेच बसवून अरेंज करून बघितली आणि ती म्हणजे आम्हाला वाटली की ही येऊ शकतात. मग त्यानंतर ॲक्च्युअल जेव्हा हे नाटक ही प्रोसेस बसवायला घेतली तर मग आमचं खरं तर हे प्रोडक्ट 10 दिवसात उभं झालं. कारण आम्ही त्याच्या आधी एक 20 दिवसांची प्रोसेस केली आणि त्यामध्ये ते अर्ध्या तासाचं ती जे म्हणते ते आलं आणि मग आम्ही ठरवलं की हे करायचं. मग आम्ही 10 दिवसात बसून वाद्यांसोबतच बसून आम्ही हे सगळं बसवलं. त्यामुळे असं आम्हाला करायची गरज नाही पडली की आता इथे आपण संगीताला जागा देऊयात किंवा असं. ते आपसूक होत गेलं. हे लोक वाचत गेली आणि आम्ही दोघे वाद्य घेऊन बसलो आणि हा सेटअप पण उगाच तयार झाला आहे. म्हणजे आम्ही असं काही ठरवून नाही केलं आहे. हे वाचत गेली, आम्ही वाद्य घेऊन बसलो आणि वाजत गेली. असंही मला एक हे सांगायचं आहे की आम्ही पूर्ण 20 दिवस एकत्र होतो, सकाळपासून रात्रीपर्यंत. आणि पुढचे 10 दिवस ही जाणवतं हे रसायन तुमचं जे जुळलंय ना हे असंच नाही जुळत. काय व्हायचं, कधीतरी आम्ही मध्येच खंड पडायचा, काही होत नाही आणि मग ना कोणीतरी पळत याच्या दोघींमधली, हे सापडले बघ, हे इथे येऊ जाऊ शकतं किंवा हा लिहायचा. म्हणजे आम्हाला असं वाटायचं की इथे काहीतरी हवं. पण ही दोघं जण बसून लिहायचे, हिने लिहिलं ह्याने लिहिलं. तर आम्हाला असं व्हायचं की आपल्यात लोक आहेत, इतकी भादी लोक आहेत. तर त्याच्यामुळे तू अंडर एस्टिमेट केलेलंस त्यांना. आता पूर्ण जग बघणार आहे त्यांचं डायलॉग. आणि मग त्यांनी लिहिल्यानंतर मग आम्हाला अजून मजा येत गेली. मग आम्ही अजून ते गुंफत गेलो. तर मित्रा काय नाही, तो म्हणला तसंच. एक तर टेक्स्ट हाच खूप मेजर ड्राईव्ह आहे आमच्या सगळ्यांसाठीच. त्यामुळे तो म्हणला तसं आम्ही बॅकग्राऊंड गाणी आधी झाली आणि नंतर जेव्हा बॅकग्राऊंड म्युझिकचे सगळे पीसेस करायचे होते असं झालं की आज वाचून बघू, तुम्ही वाजवा. आणि त्यानंतर आम्हाला असं झालं की अरे हे झालं आणि गेलं ते फायनल होत गेलं. आम्ही त्यामुळे काही वेगळं बसवलं नाही, पण ते टेक्स्टमुळेच खूप मदत झाली आम्हाला. पण अख्खंच म्युझिक आणि ऑफकोर्स ते जे एडिट, म्हणजे आता पुस्तक खूप मोठं आहे पण जे एडिट करून ते जे एका म्हणजे स्क्रिप्टमध्ये यांनी बांधलं आहे तर त्यात पण कमाल. आणि अजून एक की हा म्हणतोय आता की ते वाजवत गेले, पण जे वाजवलं होतं तेच आत्ता नाही, त्याच्यानंतर पण त्यांनी खूप काम केलंय की नाही अरे इथे या पद्धतीने नाही यायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे. तर ते गाडीमध्ये पण आत्ता प्रवास, कारण की आम्ही 5 जण दिसतो, आहे टीम मोठी, पण हा गाडी चालवतो किंवा हा गाडी चालवतो आणि आम्ही आत्ता 8 वेगवेगळी गावं फिरून आलोत. हे दोघं जण पूर्ण ड्राईव्ह करत आलेत. तर ते करत असताना पण त्यांच्या मनातमध्येच अरे इथे आता मध्ये जे आम्ही आज गाण्यामध्ये काहीतरी नवीन वापरलं ते यांनी शिकवलं आम्हाला कालच्या प्रयोगामध्ये. तर असे ते बदल अजूनही करतायत. ते आता सांगताना असं सांगतायत. आणि एव्हरीथिंग बिंग सेड, एक म्हणजे समहाऊ देर इज अ फॅक्टर ऑफ लक नाही म्हणता येणार, बट अ ब्लेसिंग ओनली की अशा प्रकारची टीम आली. म्हणजे आम्ही 5 ठीक आहे ऑन स्टेज आहोत, पण जी पण बाकी लोक जेवढी काय आली ना, म्हणजे इट वॉज अ ब्लेसिंग की कारण की खूप काय काय आपल्याला माहिती आहे नाटक बसवताना काय काय अगदीच घडू शकतं, बट समहाऊ एव्हरीथिंग फेल इन प्लेस. आणि आम्ही म्हणजे असे ना ओव्हरवेल्म होऊन जायचो की नेमकं म्हणजे अरे हे काय होतं आहे.
म्हणजे हे होतंय म्हणजे ते आम्ही छोटासा विचार केला होता आणि ते मोठं मोठं होत गेलं. सो बिग क्रेडिट टू एव्हरीबडी. सगळी आमची बॅकस्टेजची कविता महाजन यांचं जे लिखाण आहे गावनवरी पुस्तक आणि त्याला तुमच्यासारखी 5 रत्न जोडली गेली असं मी म्हणेन. त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, त्यांच्या स्वरूपात देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि खरंच म्हणजे नटराजाची तुमच्यावर सदैव कृपा राहो. कल्पेश, प्रतीक्षा, निकिता, आता म्हणजे मला आणखीन मला मित्र माझ्यात जोडले गेलेत. खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला काय बोलू मी, खरंच मला आत्ता कोणी प्रतिक्रिया विचारते मी पण नाही देऊ शकणार, मी एवढी निशब्द आहे आता. खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि एक जाता जाता तुमच्याकडून आवाहन प्रेक्षकांना आणि एक छोटीशी एक गाण्याची झलक. एवढं आपण बोलतोय तर तुम्ही कंपोज केलेल्या एखाद्या गाण्याच्या 4 ओळ्या जरा बोलून दाखवा प्लीज. आवाहन एवढंच की आता तुम्हाला ग्लिम्सेस दिसतीलच, आपल्या मायरंगभूमीवरून शेअर केले जातील, आम्ही पण सगळे करू. तर आमच्या नाटकाला थोडी जागा आणि प्रेक्षक सोडता फारसं काही लागत नाही. तर तुम्ही प्लीज आम्हाला बोलवा, आम्हाला तुमच्या जागेमध्ये प्रयोग करायला नक्की आवडणार आहे आणि आम्हाला याचे खूप प्रयोग करायचे आहेत. तर तुम्ही आम्हाला बोलवा आणि आमचे जिथे जिथे प्रयोग असतील तिथे नक्की या. म्हणजे आपण सगळे मिळून हे नाटक अजून अजून पुढे घेऊन जाऊ. चोला माटी के राम एकर का भरोसा चोला माटी के रे चोला माटी के हो है चोला माटी के राम एकर का भरोसा चोला माटी के रे द्रोण जैसे गुरु चले गए कारण जैसे दानी संगी कारण जैसे दानी बाली जैसे वीर चले गए रावण कस अभिमानी चोला माटी के राम एकर का भरोसा चोला माटी के रे चोला माटी के हो ॲक्च्युली या कविता मला वाटतं 2016-17 साली जेव्हा सोशल मीडियावर यायला लागल्या होत्या तेव्हाच त्या खूप अस्वस्थ करणाऱ्या होत्या आणि आत्ता इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा जेव्हा त्याचा परफॉर्मन्स पाहिला तेव्हा मला असं वाटतं की इतकं खरं, इतकं लख्खं, इतकं स्वच्छ काय असू शकतं. आणखी त्या जितक्या वाचताना अंगावर येत होत्या त्यापेक्षा त्या आणखी जिवंत झाल्यासारख्या वाटतात. त्याचं हे रंगमंच स्वरूप फारच अमेझिंग आहे असं मला वाटतं. आणि म्हणजे त्यात वापरला जाणारा आवाज गाण्यांसाठी विशेषतः त्यांनी ज्या पद्धतीने आवाज वापरला आहे, जे व्हिज्युअल क्रिएट करतात, त्यांचे कॉस्ट्युम्स, जे कलर्स वापरलेले आहेत, ते सगळंच खूप वेगळा एक्सपिरियन्स देणार आहे आणि खूप अंगावर येतात ह्या गोष्टी आणि अस्वस्थ करतात. 2017 कविता ताईच्या फेसबुकवर मी वेदिकाच्या कवितांचं वगैरे वाचलं होतं थोडंफार. तेव्हा इंटरेस्ट निर्माण झाला, तेव्हा उत्सुकता चाळवली गेली होती आणि त्याच्यानंतर मग पुस्तक आलं पण ते मी वाचलं गेलं नाही. आणि मग ही मुलं म्हणजे प्रतीक्षा, कल्पेश हे तर माझे विद्यार्थी पण आहेत, तर या मुलांनी याचं काहीतरी घाट घातला आहे असं कळलं. तेव्हापासूनच उत्सुकता होती. आज प्रयोग बघायचा योग आला आणि फार अप्रतिम. म्हणजे अनेक ठिकाणी त्या सगळ्या ह्याच्याबरोबर इतकं अडकायला झालं, डोळ्यातनं पाणी आलं काही ठिकाणी काठा आला अंगावर वगैरे सगळं. आणि प्रयोग अतिशय अप्रतिम केलेला आहे, बांधलेला पण फार उत्तम आहे आणि करतात पण फार सुंदर. मी अजून 2-3 वेळा तरी नक्की बघायला येणार आहे हा प्रयोग. सगळ्यांनीच यायला पाहिजे, सगळ्यांनी हा प्रयोग बघायलाच पाहिजे. ॲक्च्युली मी स्पीचलेस आहे. मी इतकी ओव्हरवेल्म झाले हे नाटक बघून. त्याचं संगीत, त्यातला अभिनय, त्यातली वाक्य, शब्द, हे म्हणजे मी सांगू शकत नाही आहे की त्याचा किती इम्पॅक्ट झाला आहे माझ्यावर. आणि मी जास्तीत जास्त लोकांना रेकमेंड करेन की प्लीज तुम्ही या नाटकाला खूप जास्त प्रतिसाद द्या. त्यांना त्याची गरज आहे आणि आपल्याला अशा वेगवेगळ्या कलाकृती बघण्याची गरज आहे. मला असं वाटतं की लोकांना आता फार तेच आवडू लागलं आहे किंवा एका टिपिकल जॉनरच्याच नाटकं, सिनेमा किंवा
म्हणजे आय डोंट नो इफ इट इज बिकॉज ऑफ सोशल मीडिया रील्स और काय, पण एकच जॉनर आता लोकांना आवडू लागलं आहे आणि मला असं वाटतं की आपली अभिरुची खूप कमी झाली आहे. तर हे नाटक बघणं फार महत्त्वाचं आहे त्यासाठी की आपण वी हॅव टू बी एक्सपोज टू ऑल काइंड्स ऑफ इमोशन्स, ऑल काइंड्स ऑफ पीपल, आणि दिस प्ले डज एक्झॅक्टली दॅट. सो थँक्यू हे नाटक केल्याबद्दल आमच्यासाठी. थँक्यू. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश झोटिंग. प्रतीक्षा आणि निकिता यांनी नाट्य रूपांतरित केलेलं आणि सादरीकरण केलेलं मी तुझी अवकात काय आहे हे नाटक किंवा संगीत नाटक बघितलं. फार मजा आली मला. मजेपेक्षा मला असं वाटतं की जे भारतीय स्त्रीत्व आहे त्याची मांडणी आहे. आपण अनेकदा फेमिनिझम आणि वगैरे वगैरे आपण पाश्चात्य चष्म्यातून बऱ्याचदा किंवा खूप नागरी चष्म्यातून आपल्याला हे आलेले असतात टर्मिनॉलॉजी, विशेषतः पुरुषांकडे पण त्याचं आपल्या मातीतलं, आपल्या कुळातलं, आपल्या संस्कृतीत रुजलेलं जो एक स्त्रीवाद आहे, जो आपल्या परंपरेतला आहे, त्याची एक ओळख जर व्हायची असेल तर हे तुम्ही नाटक सादरीकरण नक्की बघा. खूप मजेदार, खूप एनर्जेटिक आहे. कमाल गातात सगळे, कमाल परफॉर्मन्स करतात. नाट्य आणि संगीत याचं करेक्ट संतुलन आहे. तर मी तर पुन्हा बघणार आहे, वारंवार येऊन बघणार आहे. सगळ्यांनी बघावं अशी माझी इच्छा आहे. प्लीज बघा. नमस्कार, मी आत्ताच तुझी अवकात काय हे नाटक बघितलं आणि आत्ता काही खरंच सुचत नाही आहे, पण फारच कमाल अनुभव होता. त्या कविता किंवा जे काही ते एक स्वरूप होतं त्या लिखित टेक्स्ट, ते फारच कमाल त्यांनी त्याचं रंगमंचावर एक रूपांतर केलं होतं आणि कमाल अनुभव होता. म्हणजे कुठे ते जिरलं आहे आत्ता, ते बाहेर यायला खूप वेळ लागेल, पण मी सगळ्यांना असं नक्की रेकमेंड करेन की प्लीज हा नाट्यानुभव सगळ्यांनी नक्की घ्या. धन्यवाद. तुझी अवकात काय या नाटकाच्या संपूर्ण टीमचं खूप अभिनंदन. नाटक एकदम जबरदस्त आणि धमाकेदार होतं. आम्ही प्रेक्षक म्हणून खूप एन्जॉय केलं आणि मला खरंच सांगायला आवडेल की आमच्या दोघांच्या आयुष्यातलं हे पहिलं नाटक होतं, पण खरंच हे बघून नाटक होतं हे. सगळ्यांनी हा चान्स बिलकुल मिस नाही केला पाहिजे, बिलकुल मिस नाही करावा. आणि पूर्ण टीमला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. सो मी आत्ता तुझी अवकात काय हे नाटक पाहिलं. गावनवरी या पुस्तकावर आधारित हे नाटक आहे. हे अत्यंत सुंदर नाटक आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या देवीला वाहणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यातल्याच त्या या पात्राची ही एक गोष्ट आहे आणि ती ज्या पद्धतीने सादर होते ती पण फार चांगली आहे. त्यात एकाच वेळी संगीत आहे, पण त्याच्याबरोबर ती वेदिका ही जी नायिका आहे या कादंबरीची, तिचं दुःख हे तिच्या अत्यंत बोचरेपणाने त्या याच्यामध्ये मांडते आणि तिचा नायक शोधण्याच्या प्रवासात ती सगळ्याच देव्यांना तुम्ही स्वतःला शोधा या पद्धतीनं जे काही साकडं घालते ते महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मला आवडलं. सुंदर प्रयोग आहे हा आणि उद्या पुण्याला प्रयोग आहे मला वाटतं, तर पुण्यातल्या प्रेक्षकांनी जा आणि याचे अजून भरपूर प्रयोग होत राहोत आणि नुसती शक्तिपीठं आपण देव्यांची आपण जी काही म्हणतो त्या शक्तिपीठांमधल्या देवीच्या देवपणाला आणि तिच्या अस्तित्वाला हात घालणारं असं हे पात्र आहे आणि त्याचा हा प्रयोग आहे असं एक शेवटी मला फक्त म्हणायचं आहे. थँक्यू. नमस्कार, मी मकरंद आणि हा एकनाथ. आम्ही दोघांनी तुझी अवकात काय या नाटकाचा आत्ता प्रयोग पाहिला आणि फारच सुंदर असा अनुभव आहे. म्हणजे कमालीचं संगीत, नेपथ्य, दिग्दर्शन, म्हणजे आउटस्टँडिंग स्टोरी आहेत आणि अनुभवायला परत आवडेल. तुम्ही नक्की पहा, अगदी मिस नको करू. म्हणजे अनुभव आहे तो घ्या. मला तर वाटते पुण्यातल्या लोकांनी बघितलं पाहिजे. परत जिथे प्रयोग लागतील तिथे त्यांनी बघितलं पाहिजे. आणि तुमच्या घरात येऊन पण प्रयोग करू शकतात. सो प्लीज टायनी टेल्सला फॉलो करा आणि नक्की प्रयोग पहा. आणि जे स्वतंत्र वृत्तीचे लोक आहेत, स्वतंत्र विचारांचे लोक आहेत, त्यांनी तर उत्तम बघितलं पाहिजे. स्त्रियांनी जास्तीत जास्त बघितलं पाहिजे असं मला वाटते. खूप सुंदर नाटक आहे. सलाम या टीमला. थँक्यू. नमस्कार, आत्ताच तुझी अवकात काय या नाटकाचा प्रयोग पाहिला. अप्रतिम प्रयोग झाला. खूपच म्हणजे
काहीतरी वेगळाच प्रयोग होता आणि त्याचं जे संगीत आहे, वेगवेगळ्या भाषांमधली गाणी त्यात गायली जातात आणि जी संपूर्ण गोष्ट आहे ती फारच प्रभावीपणे समोर येते. त्यामुळे मी स्वतः पुन्हा पुन्हा हे प्रयोग बघणार आहे. तुम्हीही नक्की पहा. थँक्यू.